तर तो परत मच्छीमारांच्या हातात देण्याऐवजी जैन मंदिरासाठी देत आहेत। मग आता आमच्या कोळ्यांच्या वरती अत्याचार का? म्हणजे आम्ही समशानात जायच्या अगोदर विचारणार साहेब आम्हाला व्हेंटिलेटर द्या। आणि हे जर काम थांबवलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू। आम्ही तुमच्याकडे प्रूफ मागतात, तुम्ही अगोदर का आम्ही अगोदर? ये आले, ते आले, गुजराती आले, मारवाडी आले, आले 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 तर ते कुठे आहेत? मतदानासाठी गल्ली गल्ली फिरणारे लोक कुठे आहेत? नमस्कार, मी दीपेश पवार, कोल्हापूर न्यूज 24 मधून। आपण नुकतीच कप्परडच्या मच्छीमार नगर बद्दलची एक बातमी केली होती, जी होती संरक्षण भित्तीबद्दलची। आपण थेट त्या जागेवर जाऊन ग्राउंड रिपोर्ट केला होता। आज आपण परत त्याच जागी आलेलो आहोत आणि आता इकडे खूप प्रमाणामध्ये मच्छीमार बांधव जमलेले आपल्याला दिसत आहेत। इकडे एका नवीन वादाला तोंड फुटलंय। नक्की काय आहे हा वाद, जाऊन घेऊया आपण त्यांच्याच तोंडून। तर ह्याच्यात काय झालंय, 105 स्पॉट आहे हा मच्छीमारांसाठी राखीव ठेवलेला आहे, बोट पार्किंगसाठी आणि मच्छी सुकवण्यासाठी। तर आता एवढा त्या लोकांनी तो मेट्रोला 5 वर्षासाठी भाडे तत्वावर दिलेला, आता तो परत मच्छीमारांच्या हातात देण्याऐवजी जैन मंदिरासाठी देत आहेत असं आमच्या कानावर आलंय। कारण आम्ही जे कलेक्टरला विचारणा केली की हा स्पॉट आमचा असताना इथे जैन लोक आले कुठून? इथे राहतात मच्छीमार, मग जैन आले कुठून इथे? आणि ते मंदिरासाठी हे स्पॉट मागितलंय त्यांनी आणि कलेक्टर त्यांना सपोर्ट करतायत। नरेंद्र मोदी म्हणते बंबई में किसका है? बंबई कोहली का है। मग आता आमच्या कोळ्यांच्या वरती अत्याचार का? आज कोळ्यांच्या पोटावरती सगळं अन्याय होऊन आज मासेमारी जाणार कुठे? आता हे 2 तास वाजल्यापासून आम्ही थांबतोय मध्ये थांबायला मागत नाही आणि आम्हाला साहेबांचं उत्तर येतोय, प्रत्युत्तर की आम्ही येतोय ऑन द वे। आज आम्ही किती तास आम्ही थांबू? जोपर्यंत आमच्यावरती पूर्ण अन्याय होऊन जाईल तोपर्यंत म्हणजे आम्ही समशानात जायच्या अगोदर विचारणार साहेब आम्हाला व्हेंटिलेटर द्या। आणि हे जर काम थांबवलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू। हे जे भिंत बांधलाय ती पण आम्ही काढून टाकू, कारण आमच्यावर खूप आता अन्याय होत आहे। दिवसेंदिवस हे आमच्या मागे खूप लागत चालले आहेत आणि आम्हाला आता सहन होत नाही। तो के लिए बच्चे से बच्चे मैयत क्या किधर से जाएगी? दीवार कहाँ से जाएगा? इधर से बच्चे लोग सब बच्चे लोग नाही दीवार काढायचा नाही। बच्चे लोग पोरं लोक मैयत होते, लग्न होते, आम्ही म्हातारे झाले इकडे, कुठे जायचं इकडे? हा बाबू कुठे जायचं? लहान लहान मोठे झाले, मोठी पोरगी झाली आमची, सगळे झाले पोरी मोठे, मासेवाजी कुठून येणार आमचे? इथे एम्ब्युलन्स येणार नाही येऊ शकणार। बरं, अग्निशामक दल येणार, कचऱ्याची गाडी येणार, म्हणजे आम्ही सोडून मरायचं? हा, मग मला सांगा कोळी लोकांकडे तुम्ही काय प्रूफ मागता? आम्ही तुमच्याकडे प्रूफ मागतात, तुम्ही अगोदर का आम्ही अगोदर? मुंबई आमच्या कोळ्यांची, मुंबई आमच्या कोळ्यांची, मच्छीमार एकजुटीत विजय हो। दिवाळी उचलच द्यायचीच नाही इकडून, बस ते बोलतात 1 महिन्यासाठी उचलून द्यायच्या, नंतर तोडायच्या। आम्हाला त्याचीच नाही उचलायला ना, आम्ही तोडूनच टाकू, आम्ही दिवाळी उचलूनच देणार नाही। इथे सगळं बोट्या बिट्या सगळं आमच्या तडायच्या, मच्छी चुकवायचे। मीटिंग मध्ये आहेत, तर मीटिंग मध्ये आहेत, आमच्या अर्जंट इथे आमच्यावर संकट आले तर साहेबांनी यायला पाहिजे ना। थोडं 10 मिनिटं तर इथे वेळ द्यायला पाहिजे की नाही आमच्या स्थानिकांसाठी? नंतर येऊन काय फायदा आहे? जेव्हा आमच्यावर संकट येतं तेव्हा उभा नाही राहिला तर नंतर येऊन काय करणार आहेत? मला सांग, ज्या टायमाला आम्ही कोळी होते तेव्हा कुठला समाज इकडे होता का? कुठला समाज नव्हता। बघ, मराठी इकडे आले, मराठी इकडे आले, ख्रिश्चन आले, ब्रिटिश आले, घाटी आले, मराठी आले, ये आले, ते आले, गुजराती आले, मारवाडी आले, आले 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 आणि आम्ही सगळ्यांना जवळ केलं। आम्ही सगळ्यांना जवळ केलं। आम्ही बोला नाही येऊ दे, आपले भाऊ बंद आहेत, आपले भाऊ बंद आहेत। पण ते लोकांनी काय केलं? आमच्या त्याच्यावरती मारलं कुत्रे आणू। मग मला सांगा अत्याचार नाही तर काय? मरण, आम्ही मरण, लेकिन दीवार उचलना दे। ती लहरा डिसोजा, ये पद्माकर हा इकडे आहे, तो समोर, तो 1 नंबरचा राक्षस आहे, ती 1 नंबरची राक्षस आहे। आज कोळी लोकांना एवढा त्रास होतोय, ते कुठे आहेत? मतदानासाठी गल्ली गल्ली फिरणारे लोक कुठे आहेत? आमच्यावर भरोसा मागणारे कुठे आहेत? नळाला पाणी येत नाही ते प्रॉब्लेम आहे, मासेमारांचा जेटीचा प्रॉब्लेम आहे। आज नगरसाहेब कुठे आहेत? आज आपले विधानसभा अध्यक्ष कुठे आहेत? कुठे आहेत ते सगळेजण जे आपल्या कोळी समाजाला बघणारे? आम्ही तुमच्या पाठीशी आहे, बोलणार आहे। तुम्ही एक वीट हातला हलवून देणार नव्हते, आज वीट काय पूर्ण भिंत बांधणार आले तुम्ही आणि वीट बांधण्याचं आश्वासन देत होते तुम्ही आम्हाला। कुठे आहे तुमचं आश्वासन? मग आम्हाला हेच मागणी पाहिजे की आमच्या पाठीमागे कोणी हात धुवून लागायचं, आमच्याकडे कोणी प्रूफ मागायचं नाही आणि इकडे गॅस लावायचं नाही। आम्ही हे काम होऊन देणार नाही।